ब्लॉगचा सेकंड पार्ट जो आहे तो इथे कंटिन्यू करते। तर आम्ही आता आलेलो आहोत दूध होळीला। इथे दगडांची पूजा केली जाते। हे मायक्कापासून 1.5-2 किलोमीटर आहे मंदिरापासून। तर इथे येऊन देखील दगडांची पूजा वगैरे केली जाते, निवेद वगैरे ठेवला जातो, 5 दगडं पूजली जातात। तर मी ते तुम्हाला दाखवते आणि मी स्टोरी पण सांगते। इथून आम्ही नंतर जाणार आहोत बिरोबाला। तर बिरोबा हे मायक्काचे भाऊ मानले जातात। त्यामागे स्टोरी आहे की बिरोबा एकदा मायक्का देवीला जंगलात सापडले होते। जेवढी स्टोरी मी ऐकली आहे तेवढी तुम्हाला सांगते। तर मायक्का देवीचं जे मांजर जे होतं ते हरवलेलं, तर ते मांजर शोधण्यासाठी मायक्का देवी आणि त्यांच्या बहिणी जंगलात गेल्या होत्या। तेव्हा त्यांना बिरोबा देव एका झाडावरती पाण्यात सापडले होते आणि त्यांना तिथेच पाण्यात फुटला होता मायक्का देवीला। त्यामुळे त्यांनी ते बाळ आपल्या स्वतःकडेच ठेवायचं असं ठरवलं। बट समाज काय म्हणेल यासाठी त्यांनी त्यांना भावाचं असं नाव दिलं। त्यानंतर त्या तिथून पुढे इकडे बेळगावला आल्या आणि इथे स्थायिक झाल्या। तर अशी ती स्टोरी आहे। आणि इथे बघा आता मम्मीने 5 दगडं मांडलेली आहेत आणि आता त्यांना नैवेद्य वगैरे दाखवून नारळ वगैरे फोडणार। तर मग दरवेळी असं आम्ही मायक्काला येतो तर बिरोबाला देखील जावं लागतं, मायक्काचं दर्शन करून तिकडे देखील जातात असं बोललं जातं। आणि इथेच जवळ एक मंदिर देखील आहे, तेही मी तुम्हाला दाखवते। सौर आता नारळ फोडतोय, मम्मीने दगडं मांडून त्याला हळद कुंकू वगैरे वाहिलेलं आहे, निवेद्य देखील आम्ही दाखवलेला आहे। तर असे मोजून आम्ही सगळीकडे निवेद्य आणले होते, सगळीकडे जिथे जिथे दाखवावे लागतं जे काय प्रोसिजर आहे ते। नारळ फोडल्यानंतर सगळ्यांनी दर्शन घेतलं। इथेच बाजूला एक शिळा आहे। हे असं म्हटलं जातं की मायक्का देवी जेव्हा बिरोबाला घेऊन आली होती तेव्हा तिने एका धनगर बाईकडे दूध मागितलं होतं शेरडीचं, की बाबा तू दूध काढून दे की ह्याला पाजायचं आहे बिरोदेवाला। तर त्या धनगरीने दिलं नाही ते दूध। तर तेव्हा असं बोललं जातं की मायक्काच्या शापामुळे जे मेंढरं होती ज्या धनगराजवळ त्याची जागच्या जागी शिळा झालेली। तर हे ते मंदिर आहे आणि इथे जी दगडं आहेत ती त्या शेपनुसार आहे। तर इथे देखील लोक पाया पडण्यासाठी येतात। माहीत नाही कितपत ह्याची हिस्ट्री काय आहे डिटेलमध्ये, पण जितकी मी ऐकली आहे की इथे दूध न दिल्यामुळे त्या शापामुळे मेंढरं होती त्यांची जागेवर शिळा झाली होती। तर आम्ही देखील ते मंदिर बघण्यासाठी आलो होतो। या अगोदर पण आम्ही आलो इथे बऱ्याच वेळा, बट एवढी काही हिस्ट्री डिटेलमध्ये माहीत नव्हती, पण जितकी मला माहीत पडले तिथे मग इथे देखील आम्ही हळदी कुंकू वाहिले। आणि हे मंदिर असं आहे। आता तिथे चारी बाजूने कमान वगैरे घालून व्यवस्थित प्रॉपर असं मंदिर बांधलेलं आहे। मी तुम्हाला शिळा अजून झूम करून दाखवते म्हणजे तुम्हालाही कळेल की ते शेप म्हणजे तसंच आहे मेंढरांच्या शेपमध्ये। आणि त्यानंतर आता आम्ही इथून निघणार आहोत बिरोबासाठी। आरेवाडीचा बिरोबा तो इथून मायक्का देवीपासून जवळजवळ 100 किलोमीटर आहे। तर आम्ही पहिला इथे मायक्का देवीच्या पुढे अजून एक कथा आहे की मायक्का देवीला राक्षसांची देवी असं देखील मानलं जातं, कारण की मायक्का देवीने जेव्हा बिरोबाला सांभाळत होती तेव्हा तिने 2 राक्षसांचा वध केलेला आणि त्यांना शेवटची इच्छा विचारली होती। तर त्यांनी सांगितलेलं की आम्ही जरी आज मेलो तरी आम्हाला वर्षानुवर्षे जे आहे खाद्य जे दिलं पाहिजे। तर 3 वर्षातून एकदा इथे दान केलं जातं त्या राक्षसांसाठी। तर 2 डेऱ्या आहेत इथे, तिथे अन्न टाकतात आणि ते आपोआप शिजलं जातं, ते देखील मी तुम्हाला दाखवणार आहे। तर हे बघा इथे किलकट्टी जे नाव आहे त्याचं, तिथे देखील हिंदी मंदिर रेडी केलेलं आहे। आणि 3 वर्षातून जेव्हा पौर्णिमा असते तेव्हा ते राक्षसांसाठी इथे जेवण त्या 2 डेऱ्यांमध्ये टाकलं जातं आणि ते जेवण जे आहे ते आपोआप शिजलं जातं। हे मायक्काचं जे वाहन आहे घोडा, ते देखील त्याची देखील इथे घोड्याची मूर्ती देखील आहे। आणि हे आता आपल्याला समोर काका बसलेले दिसतात, तिथे आतमध्ये 2 डेऱ्या आहेत। तर त्यामध्ये अन्न शिजायला टाकलं जातं आणि परत 2-3 दिवसांनी आपोआप ते अन्न शिजतं। दूध आहे त्याला आपोआप उकळी येते, कोणताही जाळ किंवा विस्तू न लावता। तर हे ते 2 डेऱ्या आहेत, ते 3 वर्षातून एकदाच खोलले जातात। तर लोक इथे देखील पाया पडण्यासाठी येतात। जेव्हा जत्रा असते मायक्का देवीची फेब्रुवारीमध्ये, तेव्हा बरीच लोक काही वर्षी हे पण बघण्यासाठी येतात की अन्न कशा प्रकारे शिजवलं जातं, काय शिजवलं जातं। ते जे जुनं लोक आहेत ते देखील सांगतात की अन्न जे मिक्स धान्य आहे ते टाकले जातं आणि 3 दिवसांनी आपोआप जेव्हा डेरे उघडले जातात तेव्हा ते अन्न शिजलेलं असतं। आणि दूध देखील आहे त्याला देखील उकळी आलेली असते, बऱ्याच लोकांनी इथे बघितलेलं देखील आहे। तर असा काही इतिहास आहे की बाबा अजूनही म्हणजे इतके वर्ष, मला तर वाटतं मायक्काचं मंदिर 500-600 वर्ष जुनं मंदिर असेल
आणि ह्या गोष्टीही 500-600 वर्ष जुन्या आहेत, पण त्या आजही फॉलो केल्या जातात. त्यानंतर आम्ही नारळ पाणी घेतलं आणि तिथून आम्ही म्हटलं चला आता निघूया पुढे, कारण की जास्त पण उशीर करायला नको. त्यानंतर आम्ही इथून चाललो आहे बिरोबासाठी. आरेवाडीचा जो बिरोबा आहे तिकडे त्याच्या दर्शनासाठी जाणार आहोत आणि तिथून मग बघू किती टाईम होते, मग त्यानंतर आम्ही तिथून तसंच घरी जाणार आहे. सगळ्यांना खूपच भूक लागलेली होती, बट असं आम्ही रस्त्याला झाड शोधत होतो की एखादं झाड जिथे बसून जेवता येईल, बट असं काही नव्हतं. फायनली आम्हाला एका ठिकाणी जागा सापडली जिथे सावली देखील होती, बसायला जागा देखील होती. मग आम्ही तिथे थांबलो आणि सौरव मामा सगळेजण गाडीतून सामान काढत आहे. मामीने देखील जेवण बनवून आणलेलं होतं आणि मम्मीने देखील सगळ्यांसाठी जेवण बनवून आणलेलं होतं. नाश्ता तर आम्ही केलाच होता, पण बोलतात ना घरचं जेवण ते घरचं जेवण असतं. जोपर्यंत जेवत नाही तोपर्यंत असं भूक राहत नाही. तर मग आम्ही पत्रावळी वगैरे फुल तयारीसहित आलो होतो. एवढी काही प्लेन जागा नव्हती, पण झाडाखाली जेवून बसायचा आनंद एक वेगळाच आहे. जेव्हा फॅमिली आपली पूर्ण एकत्र असते तर ती एक मजा काहीतरी वेगळीच असते. खूप दिवसातून असा अनुभव घ्यायला भेटतो की सगळेजण एकत्र जेवायला बसलो आहे. तर आम्ही आणली होती गवारीची भाजी, म्हणजे मम्मीने गवारीची भाजी चपाती आणली होती आणि मामीने आणलेला होता महाद्या. ज्यांना कोणाला माहिती असेल आणि ज्यांना कोणाला माहिती नसेल तर हे शेंगदाण्याच्या कुटाची भाजी असते. तर ते मला देखील माहिती नव्हतं, बट मला बघितल्यानंतर समजलं. त्यानंतर आम्ही सगळे बसलो जेवण्यासाठी. सौरव, पप्पा, आजीच्या बाजूला बसली होती मम्मीच्या बाजूला बसलेला अथर्व आणि अथर्वच्या बाजूला बसले होत्या मामी. तर मामी लाजत होत्या. मामीनं बोललं मी कॅमेरा काढणारच नाही जोपर्यंत तुम्ही फेस दाखवत नाही तोपर्यंत. आणि इथे बसलेला होता पप्यामा आणि पप्यामाच्या बाजूला बसली होती मी. तर अशा प्रकारे आमचं वनभोजन जे आहे ते चालू होतं आणि माझ्या बाजूला बसले होती रिद्धी होती मम्मा मला पण घे. त्यानंतर जेवण करून आम्ही पोचलो आरेवाडीला बिरोबाच्या मंदिरात. नंतर काही मी शूट केलं नाही, डायरेक्ट मंदिरात पोचल्यानंतर शूट केलं आणि खूपच हवा सुटली होती. हे तुम्ही पार्किंग बघू शकता. आणि ह्या सर्व गाड्या तर आरेवाडीची जत्रा आहे 4-5 दिवसात, त्यामुळे इथे आता स्टॉल लागायला सुरुवात झालेली होती. हे आम्हाला इकडे आल्यानंतर समजलं. आणि हवा देखील खूप सुटली होती, असं वाटत होतं की पाऊस येणार आहे की काय. तर तुम्ही जर येणार असाल तर इथे पार्किंगला खूप जागा आहे ॲज कम्पेअर टू मायका देवी. आणि हे आता आम्ही आतमध्ये आलेलो आहे. आत हे जे मंदिराच्या बाहेर छोटे छोटे स्टॉल्स लागलेले आहेत आणि मंदिराच्या आतमध्ये स्टॉल्स नाही लागत, बाहेरच लागतात. मम्मी पप्पा मामा सर्वजण इथे नारळ घेत आहेत. आणि हे आजूबाजूचं दृश्य मंदिराच्या बाहेरचं आणि ह्याच्या बाहेर पार्किंग आहे आणि हे आतमध्ये मंदिर आहे. आणि ह्याच्या बाजूला आजूबाजूला अशी छोटी मोठी मंदिरं देखील आहेत. तर आज बरीच गर्दी होती, कारण की यात्रेसाठी बरेच लोक लांबून येतात, इथे स्टे करतात आणि राहणारे स्टॉलवाले पण वेगळे आणि जे यात्रेसाठी भाविक जे येतात ते देखील होते. तर तुम्ही बघू शकता किती गर्दी दिसत आहे आजूबाजूला. मी पहिल्यांदा एवढं मंदिर भरलेलं बघितलं. याआधी मी कधीच एवढी गर्दी इथे बघितलेली नव्हती. बरेच लोक राहायला आलेत, म्हणजे किती श्रद्धा आहे देवावरती तुम्ही विचार करू शकता. इथे जेवण बनवायचं चालू होतं, संध्याकाळची तयारी, कारण की 5 वाजलेले होते. परत अंधार पडायच्या आधी गावचे लोक लवकर जेवतात, तर इथे बरेच लोक जेवण देखील बनवत होते. आणि खूप मोठा असा मंडप घातलेला होता. मंडप पण तुम्ही बघू शकता कुठपर्यंत आहे, जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत. खूप मोठं मंदिर आहे हे आणि हे देवाचं बोकड आहे. ह्याआधी तर मी कधी बघितलं नव्हतं, बट जे येईल ते नमस्कार करत होते. काहीतरी असणार आहे ह्याच्याबद्दल. जर तुम्हाला कोणाला माहिती असेल तर मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. ह्याच्या आधी तर हे बोकड कधी मी बघितलं नव्हतं, आजच मी बघते. आणि हे बघा किती मोठा असा मंडप घातलेला आहे. बरेच लोक इथे सेवा करण्यासाठी आलेले होते देवाची. म्हणजे जे इथे आहे झाडू मारायचं काम चालू होतं, जे मैदानं वगैरे होते किंवा मंदिराचं पटांगण वगैरे होतं ते सगळं लोटायचं काम चालू होतं. तसं तर क्लीनच होतं, पण बोललं जातं की देवाची सेवा केली जाते यात्रेच्या दिवसात, त्यामुळे बरीच अशी गर्दी होती. आणि मंदिरात एका प्रकारे शूट देखील चालू होतं. जे राहुल दादा आहेत, ज्यांचे तुम्ही कोणी कॉमेडी व्हिडिओ बघत असाल इंस्टाग्रामला, तर त्यांचं इथे शूट देखील चालू होतं. तर आत्ताच आतमध्ये शूटिंगसाठी गेलेले आहेत. मगाशी बाहेर पण शूटिंग चालू होतं आणि त्यांना बघण्यासाठी, त्यांना भेटण्यासाठी बरेच लोक आलेले. गावच्या लोकांना म्हणजे यूट्यूब आणि इंस्टाग्राम, तर बरीच इथे अफवा अशी पसरली होती की पिक्चरचं शूटिंग चालू आहे. तर इथे त्यांचं इंस्टाग्रामला एक रील आहे, त्याचं पण मी लिंक शेअर करेन. आणि हे आपण कासवाचं दर्शन घेऊन आपण आता जाणार आहोत आतमध्ये. तर आतमध्ये आम्हाला थांबवलं गेलं कारण की ते शूटिंगचा पार्ट चालू होता. हे राहुल दादा
जे आता त्यांचं शूट चालू आहे. आणि मी रीलची लिंक इथे कमेंटमध्ये शेअर करते. तर आम्ही देखील त्यांच्या रीलमध्ये आलेलो आहोत शूट करताना. तर जो मुलाला गळे आणि बरेच लोक असं वाकून वगैरे एक्साइटमेंटमध्ये बघत होते बाबा नक्की काय चाललंय काय नाही. अर्ध्या लोकांना तर माहीतच नव्हतं काय चालू आहे. जावं बोललं तरी साईडला देखील आणि बरेच लोक. तर अशी सगळी मजा होते शूटिंगची. आणि अर्धे जे होते ते ह्या लोकांना भेटण्यासाठी आलेले, बरेच लांबून लांबून लोक आलेले. तर अशी सगळी मजा चालू होती. आणि फायनली तर आम्ही वाट बघत होतो की कधी हे दर्शन चालू करतायत, कारण की इथून अजून बरंच लांब होतं आमचं गाव देखील, की पुढे जाण्यासाठी पुढे परत रात्री अजून उशीर. फायनली त्यांचं ते शूट करून झालेलं आणि ह्या पार्टसाठी त्यांना पाठीमागे लोक देखील हवे होते. तर मग ते आम्ही आता लाईनमध्ये उभे होतो. तेव्हा तुम्ही ही रील बघचाल तेव्हा तुम्हाला कळेलच की नक्की काय सीन आहे काय नाही. त्यानंतर त्यांचं चालू होतं इन्स्ट्रक्शन वगैरे. एका शूटसाठी किती वेळा त्यांनी टेक घेतले ते देखील आम्ही बघितलं इथे. आणि फायनली त्यांचं झालं आणि आमचं दर्शन झालं. तर तुम्ही इथे दर्शन घेते येलो ड्रेसमध्ये मला बघू शकता. आणि रिद्वीला मम्मीने उचलून घेतलं होतं कारण की बरीच गर्दी होती. त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी पण आलेले लोक तेवढेच होते आणि भाविक देखील तेवढेच होते. दर्शन खूपच छान आणि खूपच व्यवस्थित झालं. त्यानंतर आम्ही आलो बाहेर. आता बाहेरची जी आजूबाजूची मंदिरं आहेत त्याचं आम्ही दर्शन घेणार आहोत. बरीच मंदिरं आहेत इथे आजूबाजूला, 7-8 मंदिरं असतील. तर सगळ्या मंदिरांना जाऊन नारळ फोडला जातो आणि हळदी कुंकू देखील वाहिलं जातं. तर जेवढं मला पॉसिबल आहे तेवढं मी तुम्हाला नक्कीच फिरवून दाखवेन. आणि अथर्व आणि रिद्वी बघा, 2 वर्षापूर्वी मी इथे आलेली तेव्हा काही रिद्वीला एवढं काही समजत नव्हतं. आणि हे काय आहे ते मला पण नाही कळालं, पण इथे देखील लोक पाया पडत होते. तर ह्याची हिस्ट्री मला देखील माहीत नाही, पण उदिका काहीतरी समथिंग असं काहीतरी बोलत होते. आणि आम्ही इथे आलेलो यात्रेच्या टायमाला आणि आम्हाला हा प्रश्न पडलेला की सगळेजणच का झाडू मारतात. हा मंदिराचा बॅक साईडचा व्ह्यू आहे. मंदिराला मी फ्रंटने तुम्हाला मगाशी दाखवलं आणि हे बॅक साईडने आहे. तर बरेच झाडू मारणारे लोक होते. तर त्यानंतर नंतर आम्ही विचारलं की काय नक्की बाबा काय सीन आहे काय नाही. तर ते बोलले की देवाची सेवा करण्यासाठी सगळेजण झाडू मारतात इथे. तर ते आम्हाला नंतर माहीत पडलं. पण आल्या आम्ही विचार करतो की झाडू का मारतात ते, झाडू का मारतात ते. तर काही लोक बोलतात की पिक्चरचं शूटिंग झालं आहे म्हणून झाडू मारतात ते. पण नाही आहे, असं काही नाही आहे. हे लोक जे आहेत ते सेवा करण्यासाठी आलेले आहे आणि पिक्चरचं नाही तर इथे रीलचं शूट चालू होतं. पण सांगण्याची पद्धत आणि गावच्या लोकांची ऐकण्याची पद्धत ही फारच वेगळी असते. तर त्यानंतर इथे आलेलो आहोत मंदिरात. काही मंदिरांवर नावं आहेत, काही मंदिरांवर नावं नाही आहेत. काहीच मंदिरात व्हिडिओ काढायला अलाउड आहे आणि काचेचं कोटिंग असल्यामुळे एवढं काही क्लिअर येत नव्हतं ह्या टाईमाला. त्यामुळे मी तुम्हाला जे पॉसिबल आहे ते दाखवेन. आणि आता आपण इथे आलेलो आहोत. हे नळ जे यात्रेसाठी भाविक येणार आहे तर अशा प्रकारे पाण्याची सुविधा केलेली होती. इथे पाईपला बघा किती सारे नळ आहेत. नळ अटॅच करून इथे जे राहायला लोक आलेत त्यांच्यासाठी इथे पाण्याची सुविधा केलेली आहे. आणि आम्ही बाहेरून, कारण की रिद्वी माझ्यासोबत होती तर प्रत्येक मंदिरात आतमध्ये जाणं बाहेरूनच शूट घेत होते, कारण की मी अगोदर बघितलेले आहेत. आणि रिद्वीचे शूज काढणं आणि शूज घालणं मग ती या गोष्टीला खूपच इरिटेट होत होती. त्यामुळे मी जे मेन मंदिर होतं तिथे जाऊन पाया पडले. आणि गर्दी देखील खूप होती त्यामुळे हात पकडून तिचं थांबत होते, कारण की लहान मुलं बाहेर गेलं की ऐकत नाही आणि जास्त माणसं दिसले की अजून अति करतात. तुम्हाला देखील या गोष्टीचा एक्सपिरियन्स आहे. तर रिद्वीचे पण आई बाबा होते त्यामुळे खूपच मजा, सगळेच लाड करत आहेत. आणि इथे पप्पांनी नारळ फोडलेला आहे तर इथे पण तशी सिस्टम आहे. त्यानंतर हा होता दैवी दगड, की त्याला हळदी कुंकू वगैरे वाहून आपण इच्छा बोलायची आणि जर तो उचलला गेला तर इच्छा पूर्ण होणार, असं काहीतरी आहे त्यामागे. तर ज्यांना दगड उचलला मी त्यांचा व्हिडिओ नक्कीच टाकेन. तर मला वाटलं नव्हतं उचलेल, पण फायनली उचलला गेला आणि मनातून एक खुशी झाली. तर इथे जे मानलं जातं ते मी तुम्हाला सांगते. तर मामाला, मला, सौरवला, आम्ही तिघांनी देखील तो दगड आमच्याकडून उचलला गेला. तर काय माहीत नाही ह्याच्या पाठीमागे काय हिस्ट्री. आणि हे बघा एवढे सगळेजण झाडू मारत होते. तर पहिल्यांदा आल्यावर तर असंच वाटलं की बाबा नक्की काय चाललं आहे काय नाही, म्हणून मी तुम्हाला देखील शूट करून दाखवते. आणि हे झाडावरची फुलं मला खूपच आवडली, अशी कापसासारखी होती छान. तुम्हाला पण मी दाखवते झूम करून. तर हे कशाचं झाड आहे मला जर कोणाला माहिती असेल तर प्लीज कमेंटमध्ये सांगा, कारण याची फुलं खूप छान
आणि आकर्षित पण करत होती. पण फुलं मी तोडणार होतं, परत मी बोलले काय फुल तोडून पण काय फायदा नाही, ती झाडावरच छान दिसतात, ते काय तोडून घरी नेणार, झालं ते कोमेजून जाणार. आणि हे तुम्ही बघू शकता किती लोक इथे राहायला आलेत, ते बसलेत. इथे स्टेसाठी पण त्यांनी असं चारी बाजूला बांधलेलं आहे मंदिराच्या. हे तुम्हाला कमान टाईप दिसत असेल. तर पहिला मला वाटायचं की एवढं मोठं मंदिर का बांधलं आहे, पण खरंच यात्रेला एवढे भाविक येतात मला माहीत नव्हतं. आता कळालं की एवढं मोठं का बांधलं आहे ते. तर बरेच लोक स्टेसाठी येणार आहेत, तर त्यांच्यासाठी निवारा म्हणून तर हे चारी बाजूने बांधलेलं आहे. आणि फायनली आमचं आता सगळ्या मंदिराचं दर्शन झालेलं आहे. तर आम्ही आता निघणार आहोत. आणि हे बघा, हे अजून एक मंदिर आहे जिथे गेलेत मम्मी पप्पा. आणि ह्या काकी भाकरी बनव होत्या, तर मी व्हिडिओ काढत होते तर त्या लाजल्या मला बघून. त्यानंतर आम्ही थांबलो हॉटेलमध्ये, बोललं काहीतरी नाश्ता करूया. जेवलेलो त्यामुळे जास्त काही भूक नव्हती, पण बाहेर गेलं की असं काही ना काहीतरी बाहेरचं खाणं होतंच, काही होत नाही असं नाही. आणि इथली भजी जी आहे ती प्रसिद्ध आहेत, गरमागरम भजी खायला खूपच छान वाटतात. त्यानंतर भजी घेतली आणि आम्ही सगळ्यांनी ज्यूस घेतले. सगळ्यांची चॉईस वेगवेगळी. काही लोकांनी माझा घेतलेला, काही लोकांनी स्टिंग घेतलं होतं. आणि मामा बोलते मला नाही भेटलं, तर हा पिऊन रिकामी झालेला आहे शहाणा व्हिडिओसाठी, तर तसा बोलते. त्यानंतर आम्ही दर्शन करून फायनली आलो बाहेर. आणि सौरव आता गाडी काढतोय. तर आता आम्ही इथून जाणार आहोत घरी. तर जाता जाता आम्ही विटामार्गेच जाणार आहोत. बट विट्याला जाताना रेवणसिद्ध म्हणून मंदिर लागतं, तर दरवेळी आम्ही तिथे जातोच. आणि येताना देखील एक इस्कॉन टेम्पल लागतं राधाकृष्णाचं, तर तिथे देखील जातो. पण आज आम्ही गेलो नाही कारण की आम्हाला निघायला उशीर झाला. बट जाताना रेवणसिद्धचं मंदिर लागतं, ते देखील आम्ही करतो, कारण की रस्त्यातच आहे रेवणसिद्धचं मंदिर, जास्त काही आतमध्ये जावं लागत नाही. 1 किलोमीटर पण नसेल मला वाटतं हायवेवरून. तर आमचा तो प्लॅन आहे. बट मामा मामींना देखील घरी जायचं आहे, घरी जाऊन आमच्या इथून परत त्यांच्या घरी जायचं आहे. तर बघूया आता किती वाजतात किती नाही, बरंच लांब असल्यामुळे इथून बघू पुढचं प्लॅनिंग. आणि खूपच सुंदर असा सनसेट दिसत होता या टायमाला. आणि आता आम्ही सीट चेंज केलेली होती. आणि हे बघा, तुम्हाला पवनचक्क्या दिसत असेल, खूपच सुंदर असं व्ह्यू झालेला चारी बाजूने. आणि मी गेली होती लास्ट सीटवरती, मी आणि पप्पा, मध्ये बसलेले मम्मी, मामी आणि आजी, आणि पुढे बसलेले मामा आणि सौरव. त्यानंतर आम्ही पोचलो रेवणसिद्ध मंदिरामध्ये. हे देखील शंकराचंच एक रूप आहे रेवणसिद्ध मंदिर. आणि हा आजूबाजूचा परिसर. तर बऱ्यापैकी अंधार पडलाच होता कारण की खूप वेळ झालेला आम्हाला इथे. बट मला आता आलो आहे, तर मी तुम्हाला देखील दाखवते मंदिर कसं आहे काय. बऱ्याच लोकांनी इथे बघितलं असेल जे विट्याजवळ राहतात किंवा आजूबाजूला राहतात त्यांनी. तर हा आहे मंदिराचा मेन गेट. तर इथून आपण जाणार आहोत वरती. मंदिर इतकं उंच दिसते, पण जास्त काही पायऱ्या नाही आहेत, थोड्याच पायऱ्या आहेत. आणि हा मंदिराचा बघा मेन व्ह्यू. खूपच सुंदर असं मंदिर आहे. दरवेळी मी जेव्हा येईल तेव्हा मी पप्पांना बोलतेच की आपण इथे देखील जाऊया. आणि आम्ही नेहमीच इथे येतो. तर हे महादेवांचं रूप आहे मंदिर. तर आम्ही छान दर्शन वगैरे केलं. इथे देखील गर्दी नव्हती, त्यामुळे एवढं काही वाटलं नाही. खूपच सुंदर आणि खूपच छान असं दर्शन झालं. हे नंदी आहेत आणि इथे आजी बसलेत. तर इथे दगड उचलतात जर इच्छा पूर्ण होणार असेल तर. पहिला मी बसली, नंतर माझा भाऊ बसला, तर तुम्हाला दाखवते डिटेलमध्ये. अंगठा नाही लावायचा, इच्छा बोलून देवाला म्हणायचं हलकी दे. अंगठा न लावता जड माकी जड माग काम होणारच असतं जड. दमानं होणार. आता परत अजून एकदा, अजून जड माग.
जड जड हल्लं नाही तर म्हणजे काम होणार आहे. हां जड माहिती बघा नक्की होते की जास्त काम तर हा इच्छापूर्ती दगड होता आणि खरंच आहे ते बोलतात तसं दगड हेवी देखील होतो. तर चला मी तुम्हाला आता मंदिराचं टूर देते पटकन, कारण की खूपच उशीर झालेला आहे. तरी पण सौरभ बोलला की चल तू परत नाही येणार आणि परत मला दाखवताही नाही येणार शूट. तुम्हाला देखील दाखवते मंदिर कसं आहे ज्या लोकांनी नाही बघितले. तर हे मंदिराच्या बॅक साईडला अष्टविनायकाचं त्यांनी मंदिर बांधलेलं आहे. म्हणजे एकाच ह्याच्यात एक असं छोटंसं मंदिर आहे आणि त्याच्या आठ बाजूला 8 अष्टविनायकाच्या मूर्त्या आहेत त्या लावलेल्या आहेत. इथे बाबा आरती लावत होते. तर हा पहिला गणपती, हा दुसरा. अंधार होता, एवढी काही लाईट नव्हती, तर जेवढं मला पॉसिबल आहे तेवढं मी शूट केलेलं आहे. चौथा, हा पाचवा आणि हा सहावा, हा सातवा आणि हा आठवा. असे 8 आहेत आणि हे इथून आपण स्टार्ट केलं होतं. तर असं सुंदर असं मंदिर आहे हे अष्टविनायकाचं. त्यानंतर खाली उतरून गेल्यानंतर त्याच बाजूला आपले विठू माऊली त्यांचं देखील मंदिर आहे खूप छोटंसं. आणि ह्याच्या बाजूला देखील होतं, बट आता नाही आहे, सौरभाला सांगत होता. आणि खूपच असं जर तुम्ही आला फुरसतमध्ये तर खूपच छान मंदिर आहे फिरून बघण्यासारखं. मंदिराचं हे कळस आणि बऱ्याच गोष्टी आहेत छोट्या छोट्या ज्या बघण्यासारख्या आहेत मंदिरामध्ये. मी पण लास्ट इयरला आली होती, पण मी फिरून बघितलं नव्हतं. जे मेन महादेवाचं आहे तेच दर्शन घेऊन मी इथून निघून गेलेली होती. आता त्यानंतर हे आहे दत्त मंदिर, दत्तांचं मंदिर. मी तुम्हाला दाखवते मूर्ती देखील. तर ते बाबा देखील आमच्या पुढेच होते. तर हे दत्त मंदिर आहे, खूपच सुंदर असं दत्तांची मूर्ती आहे. आणि त्याच्याच बाजूला देवीचं मंदिर होतं कोणतं तरी, मला पण नाही माहीत डिटेलमध्ये, बट बंद होतं मंदिर आणि हे बाबांनी आता येऊन खोललं. तर मी तुम्हाला झूम करून दाखवते की मूर्ती वगैरे आहे देवीची. तर खूपच छान होते ह्या मूर्त्या देखील, खूपच सुंदर असं वाटत होतं. तर ही आहे मूर्ती, त्याच्या पुढे घोडे वगैरे दिसतात आणि हे मशाल टाईप हे असं आहे. आणि हे तुळस देखील आहे मंदिरामध्ये. तर असं मंदिर आहे, जर तुम्ही फुरसतमध्ये आला तर नक्कीच फिरून बघा, खूपच छान आणि सुंदर मंदिर आहे. चला तर मग आता आम्ही जातो खाली, कारण की बराच उशीर झालेला आहे. आमच्या दोघांसाठी सगळेजण खाली जाऊन थांबलेले आहेत. त्यानंतर आम्ही निघालो घरासाठी. आता आम्ही आलेलो आहोत मेन विट्यामध्ये आणि इथून आम्ही जाणार आहोत घरी. तर हे आहे विट्याचं मेन मार्केट, मेन विटा सिटी जे आहे ते हे आहे. ते पोलीस लोक देखील होते, बरेच स्टॉल वगैरे उघडे होते, लेट झालेला तरी देखील उघडे होते. चला तर मग आम्ही जातो इथून घरी. तर आजचा ब्लॉग कसा वाटला हे मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. बिरोबाचं मंदिर, रेवणसिद्ध मंदिर कसं वाटलं हे देखील मला कमेंटमध्ये सांगा. तर आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर.